लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेमध्ये आज आपण पाहणार आहोत की कलाच्या हाताला भाजलेलं असतं. त्यावर अद्वैत म्हणतो, बघू दे काय झालं आहे त्या हाताला. त्यावर कला म्हणते, काही नाही झालं, फक्त भाजलेलं आहे. त्यावर जबरदस्तीने अद्वैतीचा हात हातात घेतो आणि बघतो तर कलाला खूप भाजलेलं असतं. त्यावर अद्वैत मलम लावत असतो, पण तो मलम नसून झेंडूबाम असतो हे त्याला नंतर कळतं. त्यानंतर ते जास्तच भाजल्यामुळे अद्वैत म्हणतो, आपण डॉक्टरांकडे जाऊया. त्यानंतर ते डॉक्टरांकडे जातात आणि मलमपट्टी करून येतात. घरी आल्यानंतर कला अद्वैतला थँक्यू म्हणते आणि थोडेसे बोलते पण त्याला. त्यानंतर हॉस्पिटलमधून येताना घरचे म्हणतात, काय झालं, कुठे गेला होता. त्यावर कला म्हणते, हॉस्पिटलमध्ये गेलो होतो. त्यानंतर हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर घरचे सगळे कासावीस होतात. काय नाही आबा, ते थोडंसं तिला भाजलं होतं म्हणून आम्ही हॉस्पिटलला गेलो होतो. आता काय नाही, ठीक आहे ते. त्यानंतर सगळेजण रजनी खूप हसते आणि रजनीला वाटतं आता यांच्यामध्ये प्रेमाचा रंग फुलत चाललेला आहे. आता हा प्रेमाचा रंग कसा फुलणार हे बघणे खूप रंजक ठरणार आहे. मालिकेची डेली अपडेट पाहण्यासाठी चॅनलला त्यानंतर इकडे कलाला सानिकाचा फोन येतो आणि म्हणते, सानिका कलाला म्हणते, मॅडम अद्वैत सरांनी त्वरित नवीन डिझाईन अजून मागवलेले आहेत, आता तुम्ही काय करणार. त्यावर कला म्हणते, हा मी देते तुला, ते डिझाईन पाठवून देते. त्यानंतर संध्याकाळी इकडे अद्वैत कलाला म्हणतो, आज मी रात्रभर जागणार आहे, आज मला खूप काम आहे, त्यामुळे मला डिस्टर्ब करायचं नाही, असं अद्वैत कलाला म्हणतो आणि झोपी जातो. इकडे कलाला म्हणतो, तू झोपी जा, मी काम करणार आहे. त्यावर कला पण झोपून जाते. पण कलाला विचार पडतो, मला सानिकाला डिझाईन बनवून द्यायचे आहेत, कसे बनवू, हा तर झोपलेलाच नाही. त्यानंतर कला हळूच उठून बघते तर चांदेकर जागाच असतो. आता कलाला विचार येतो की मी ह्याला सानिकाला डिझाईन कसं बनवून देणार आणि पुढे कसं काय होणार हे मलाच कळत नाही. आता चांदेकर असाच जागा राहिला तर मी कसे काय डिझाईन बनवून देऊ. यानंतर